आई अगं तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे कृष्णावरती. आईपेक्षा पण जास्त. आई बाजूला बाजूला. आई आई अगं काय करायला निघाली होतीस तू? हा तुला कळतंय का तुला काय झालं असतं म्हणजे? तर पाणी पी. दरवाजा बंद दुपारच्या वेळेस. दरवाजा उघडा. रंजना. भाऊसाहेब. राया अरे दरवाजा उघडा. रॉकेलचा आवाज. आई काय झालं? आई स्वतःचा जीव द्यायला निघाली होती. काय? रंजना काय हे? कशासाठी? रंजन हत्याचं आता काही खरं नाही. मीच हिला आयडिया दिली होती. हे सांगितलं नाही म्हणजे मिळवलं. रंजना मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. अहो असं काय झालं की तुम्ही जीव द्यायला निघालात? जगून तरी काय करू? या घरात ना माझ्या शब्दाला मान आहे ना इज्जत आहे. या घरासाठी मी एवढी झटले, लेकासाठी एवढं केलं, मायेनं प्रेमानं समजूतदारपणानं एवढा संसार उभा केला. पण घरी सून आल्यानंतर माझ्या वाट्याला काय आलं तर फक्त अपमान. माझ्या लेकानी मला सुनेपुढे हात जोडायला लावले. जिथं आपली चूक झाली असेल तिथं माफी मागण्याने काय होणार आहे? रंजना माफी मागण्यानं माणूस छोटा होत नाही, माणूस मोठा होतो. एवढं सुद्धा तुमचं मन मोठं नाहीये का? दाखवू मी सतत मोठेपणा? सांगा ना. का तिची प्रत्येक चूक मी पोटात घालू? आतापर्यंत सतत तिने माझा अपमान केलाय. बास झालं. आता काहीही झालं तरी कृष्णा या घरात येणार नाही. मान्य आहे मला, मी लावलंय तिचं लग्न रायाशी तिला न सांगता. पण ह्यामुळे तिचा फायदा झालाय ना. 4 लोकांमध्ये ती विधात्यांची सून म्हणून मिरवू शकते. विसरली का ती? आपण तिला मान दिलाय, मोठं केलंय. आपल्या समोर उभी राहण्याची लायकी आहे का तिची? बस कुणाची लायकी काढताय तुम्ही? समजताय का? कृष्णासमोर उभी राहायची तुमची लायकी नाहीये. तुमच्या किती चुका तिनं माफ केल्या, तुम्हाला किती दास समजून घेतलं, विसरलात? मोठ्या घरात लग्न करून मान मिळत नसतो. मान मिळतो तो स्वतः कर्तृत्व दाखवून. आणि कृष्णानं कर्तृत्व दाखवून मोठेपणा मिळवलेला आहे, आपल्यामुळे नाही. आणि लोक कृष्णाला विधातेची सून म्हणून मान देत नाही, तर लोक कृष्णाला ती विधातेची सून आहे म्हणून विधातेच्या घराला मान देतात. कृष्णामुळे विधातेचं घराणं मोठं झालंय. विधातेमुळे कृष्णा मोठी झालेली नाहीये. शेवटचं सांगतो रंजना, यापुढे कृष्णाबद्दल बोलताना तुम्ही 10 विचार कराल याची आम्हाला आशा आहे. राय बरं जा, आमच्या सुनबाईंना मानानं घेऊन ये. हो भाऊसाहेब. या कृष्णाला जर या घरात ठेवायचं नसेल तर या भाऊसाहेबांच्या मनातून तिला उतरवावं लागेल. काहीतरी केलं पाहिजे. किती वाजले बघ मामी? सकाळी येणार होता यो, दुपार झाली तरी बी आला नाही.
नेहमीच आहे याचं. आज लावायच्या नंतर वाट बघत बसायला लावायचं. कृष्णे पण तुला बी चांगलंच माहित आहे, राया मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी असं अजिबात वागणार नाही. तर अगं कुठल्या तरी कामात अडकले असतील ते. असं कुठलं काम लागलं ग याला? हा, की त्या कामात तो स्वतःच्या बायकोला विसरून गेला? मी म्हणते लागलं असेल का, पण सांगावं तरी ना, मी वाट तरी बघत बसले नसते. पण नाही. अगं कृष्णे, तू त्यासनी फोन केला होतास ना? खूप वेळा फोन केला, पण फोन लागलाच नाही. आम्ही घरी काय झालं नसेल ना ग? नाही म्हणजे तू म्हणतेस ते पण बरोबर आहे ग. राया असा मुद्दा म्हणून नाही करायचा. तो दिलेला शब्द कधी बी मोडत नाही. मग जग इकडचं तिकडं झालं तरी चालत. का कुणास ठाऊक मामे, पण मला राहून राहून सारखं असं वाटतंय की राया अजून आला नाही म्हणजे घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. मी स्वतः जाऊन बघून येते, त्याशिवाय मला चैन पडायचं नाही. कृष्णे, कृष्णे अगं ऐक माझं, थांब. कृष्णे, कृष्णे अगं ऐक माझं. अगं थांब कृष्णे. तुम्हाला भेट दिली होतीस ही गाडी राया. खरं तर मला ह्या गाडीवर बसून तुझ्यासोबत आपल्या घरी जायचं होतं, पण आता मीच तुला आणायला चाललीये. खरंच तिकडं काही वाईट वंगार तर झालं नसेल ना? हो मॅडम, मॅडम थांबा 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 थांबा. काय दादा, काय झालं? अहो पुढे रस्त्याचं काम चाललंय, रस्ता बंद आहे. एवढा मोठा बोर्ड लावला दिसणार का तुम्हाला? हाव सॉरी, ती जरा विचारत होती, पण मी आता थांबू शकत नाही. मला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. दादा कुठला दुसरा रस्ता आहे का? हो का, एवढा रस्ता कच्चा रस्ता गेलाय बघा. पुढे जाऊन डांबरी रस्त्याला मिळतो, तुम्ही इथून जावा. बर बर. कृष्णा तिकडे माझी वाट बघत असेल. तिला सकाळी न्यायला येईन म्हणलं होतं. आता उशीर झाला म्हणून परत गैरसमज नको व्हायला. बँड बाजा घेऊन जात तिला आणायचं होतं, पण आईमुळं मला काहीच जमलं नाही. आजच्या दिवस मला माफ कर कृष्णा, पण यापुढं राया तुझ्या सुखात कसलीच कमी पडू देणार नाही. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमही विद्यते. ज्ञान प्राप्तीसारखं दुसरं पवित्र कार्य नाही. गुरुजी, कुणास तरी अपघात झालाय. कृष्णा, कृष्णा, हे कृष्णा, कृष्णा डोळा उघड. कृष्णा, कृष्णा. हो राया, काय झालं हिला? गुरुजी, माझ्याकडनं चुकून धडक लागली, डोळा उघडायला झाली. गुरुजी तुम्ही सांगा ना तिला डोळा उघडायला. हे कृष्णा, घाबरू नको राया. आपण तिला माझ्या आश्रमात नेऊन उपचार करूया. कृष्णा, अगं तुला वाजत गाजत घेऊन जाणार होतो मी. ते काय घडलं का? बरं झालं. बया, मला तर का नाही रंजीची लय काळजी वाटते बघ. आज जे काय झालं का नाही त्याच्यामुळे माझा तर जीव निस्ता वर खाली होतोय. माझ्या बहिणीला जर काय झालं असतं तर मी काय केलं असतं?
आता तू जबरदस्ती करतेस म्हणून मी ह्यो चहा घेतला, तर मला काय बी खायची प्यायची इच्छा नाही राहिलेली बघ. गुले, तुझ्या इतके घरातल्या बाकीच्यांनी काळजी केली असती तर किती बरं झालं असतं ग. आत्ता मला कळलं गुली आत्याला मध्येच काय झालं ते. गं, असं नको म्हणू आत्या, मला पण तुझी खूप काळजी वाटते. म्हणूनच तर हा चहा आणला बघ तुझ्यासाठी. घे, तुला बरं वाटेल. रंजे, आपलं ठरलं होतं का नाही नुसती धमकी द्यायची म्हणून, मग तू कशाला काडी वाटलीस बरं? तुला जर काही झालं असतं तर मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतं. कोण कुठली ती कृष्णी, तिच्या पायात स्वतःचा जीव धोक्यात घातलास मी. काय नाही बघ, तुला आता सांगून ठेवते मी, परत जर असं काय केलंस का नाही तर तुला शपथ आहे बघ माझी. हो ना आत्या, तू इतकं काय काय केलंस पण कोणाला काहीच फरक पडला नाही. उलट तुझा जीव जाता जाता वाचला. मला तर खूप आश्चर्यच वाटतं ग रायाचं. एवढं सगळं झालं तरी तो कृष्णाला आणायला गेला. होय बाय रंजे, त्याला वाईच म्हणून आईची काळजी नाही. माझ्या रंजेने किस्ता जपला त्याला हाताच्या फोडावानी जपला, एवढा वाढीवला आणि त्यानं हे असं पांग फेडलं मी. काय नाही बघ रंजे, ही समज का नाही त्या कृष्णीमुळे झालंय बघ. तिने चांगलंच लिंबू फिरवलंय बघ आपल्या राया. आता मस्त आनंदात उड्या मारत येईल ती ह्या घरात, आणि आपण बसलो इथं रडत. मग काय, आता आपल्याला रडतच बसावं लागणार आहे. आत्या, तू तिची माफी मागितल्यापासून ती हवेत असणार आहे बघ. त्यात तिला जर कळलं की रायाने तू एवढं नको म्हणत असताना सुद्धा तिला आणलं तर मग काय विचारायलाच नको, मिर्याच वाटेल ती. आपला बदला घेईल बघ ती, आणि या घरावर ताबा घेते की नाही बघ तू. होय रंजे, खरंच बोलते की ग अंतरा. येऊ देच तिला, मी वाटच बघते. ती कधी येते असं झालंय मला. हे रंजे, अगं काय बोलतेस ही? अगं मग पातूर तर म्हणत होतीस की तिला घरात घ्यायची नाही म्हणून, आणि आता येऊन ती काय म्हणतेस? काय झालंय तुला? हो, आतापर्यंत आपण तिला घरातनं काढण्याचा, घरी न येऊ देण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता बघच मी काय करते ते. तिला लई संसार करा असा वाटतोय ना. मी शिकवते तिला कसा संसार करायचा ते. तिला इथं राहावंसं वाटतंय ना. मी शिकवते कसं राहायचं घरात ते. लई समजूतदारपणा आहे तिच्याकडे. तिचा समजूतदारपणा कसा बाहेर काढते ते बघच. आत्या, नक्की काय करणार आहेस ग तू? तिचं इतकं हाल करणार आहे, इतकं कामाला जुंपणार आहे की आपल्याला गरजच नाही पडली पाहिजे तू घर सोडून जा म्हणायची. ती स्वतःहून घर सोडून जातीये की नाही बघाच तुम्ही. नाही तिला ह्या घरात नको नको करून सोडलं आणि ती स्वतःहून घर सोडून नाही गेली तर नावाची रंजना नाही मी. कृष्णा, कृष्णा अगं डोळे उघड ना कृष्णा. अगं बोल की माझ्याशी. हे कृष्णा, कृष्णा. काळजी करू नकोस राया, धक्क्यामुळे ती बेशुद्ध पडलीये. मी वेदनाशामक चाटण दिलंय तिला, त्याच गुंगीत आहे ती, त्यामुळेच डोळे उघडत नाहीये. परंतु तूर्तास धोका टळलाय. गुरुजी, अहो हे असं किती दिवस चालणार आहे? अजून किती अपघात झेलणार आहे ती? का असं सगळं तिच्यासोबत घडतंय? गुरुजी, तिला असा त्रास होताना मी नाही बघू शकत. हो गुरुजी, एक झालं की दुसरं झालं की तिसरं, सतत तिच्या मागे संकट चालू आहेत. कृष्णाला असं मृत्यूशी झुंज देताना मी तर नाही बघू शकत. राया, मी तुला आधीच कल्पना दिली होती, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तुझ्याशी लग्न झाल्यानंतर. गुरुजी, आपण बाहेर जाऊन बोलायचं का? इथं नको. ठीक आहे, चल.
गुरुजी, हो कृष्णाच्या मागे जे भोग लागल्यात ते कधीच थांबणार नाहीत का? हरिओम. संकटात तुम्ही टाकायचं आणि बाहेर मी काढायचं. तिला या सगळ्यातनं बाहेर काढा गुरुजी. मी तुझ्या घरच्यांना स्पष्ट कल्पना देऊनही त्यांनी कृष्णाशी तुझं लग्न लावलं. त्याला मी काय करणार? पण गुरुजी, या सगळ्यात माझी आणि कृष्णाची काय चूक आहे? अहो ह्यातलं आम्हाला दोघांना बी काय बी माहित नव्हतं. ह्यातलं जर मला काहीतरी माहित असतं ना तर मी कृष्णाशीच काय जगातल्या कुठल्याच मुलीशी लग्न केलं नसतं. पण गुरुजी, आमचं लग्न झालंय आता आणि आम्ही एकमेकांवर लय प्रेम करतो. आम्ही नाही जगू शकत एकमेकांशिवाय. त्यामुळं मी हात जोडतो तुमच्या समोर, ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा. संपून टाका कृष्णावरचं भोग. ते माझ्या हातात आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु कृष्णाची कुंडली बघितल्याशिवाय ते मला कळणार नाही. तिची कुंडलीच यावरचा उपाय सांगू शकते. मी तिची कुंडली शोधली गुरुजी, पण ती कुठंच नव्हती. अहो तिच्या जन्मवेळेनुसार किंवा जन्मतारखेनुसार पण कुंडली काढता आली असती, पण तिच्या जन्मवेळेची खरी नोंद कुठंच नाहीये गुरुजी. मलाच कळ नाही मी काय करू आता. मग अवघड आहे राया. मला नाही वाटत कृष्णाला यातून सुखरूप बाहेर काढता येईल. तुमचं लग्न हेच तिच्या मृत्यूचं मुख्य कारण आहे आणि तुझ्या रूपात मृत्यू सतत तिच्या अवतीभोवती फिरतोय. अहो गुरुजी, पण ह्या सगळ्यावर कुठेतरी काहीतरी उपाय असेलच ना? जगातल्या प्रत्येक गोष्टीवर उपाय असतोच असे नाही. बऱ्याचदा आपण वादळाला सामोरं कसं जायचं हे ठरवू शकतो, परंतु वादळ रोखू शकत नाही. तूही आता त्याच परिस्थितीतून जात आहेस. कृष्णाच्या मृत्यूचं वादळ तू थोपवू शकत नाहीस, पण त्याला सामोरं कसं जायचं हे ठरवू शकतोस. नाही गुरुजी, किती बी मोठं वादळ येऊ द्या, मी माझ्या कृष्णाला काय भिवू देणार नाही. काळाच्या पुढं माणसाचं काहीच चालत नाही राया. मी काळाशी पण लढीन गुरुजी, पण माझ्या कृष्णाला मी माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. कृष्णाच्या मृत्यूशी मी 2 हात करून लढायला तयार आहे. अजिबात मागं हटणार नाही मी. मग बघूच मला कोण अडवतंय. आणि तूच तिचा मृत्यू असशील तर कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. आता तूच ठरव या मृत्यूशी कसं लढायचं ते. कृष्णा तुझी झाली की तिचा हा मृत्यू अटळ आहे. हरिओम.